नमस्कार मित्रांनो, कसं काय, बरं आहे ना? तर आजचा व्हिडिओ बनवत आहे आपल्या वर्ल्ड कपच्या मॅचवर जी खेळली जाणार आहे उद्या, इंडिया वर्सेस झिम्बाब्वे. ठीक आहे, तर ही मॅच होणार आहे आपले चेन्नईमध्ये. ठीक आहे, तर चेन्नईमध्ये उद्या मॅच होणार आहे. आज आहे बुधवार, तर आज तुम्हाला माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर हे चेन्नईचा ग्राउंड कसा असेल, ठीक आहे, इकडची पिच कशी असेल, इकडे कोण खेळाडू चांगले खेळू शकतात आणि कोण चांगली खेळी करू नाही शकत. ठीक आहे, तर याविषयी सांगणार आहे. आणि याच्या अगोदर भारतीय खेळाडू झिम्बाब्वे कशा प्रकारे परफॉर्मन्स त्यांनी केला आहे, ठीक आहे, आणि कोणाच्या जिंकण्याचे चान्सेस जास्त असू शकतात या विषयावर आज आपण बोलणार आहोत. कोण फॉर्ममध्ये आहे, कोण नाही आहे, ठीक आहे, त्याविषयी आता थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तेव्हा थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ नक्की बघा. तर वर्ल्ड कपचा सुपर 8चा राऊंड आता चालू झाला आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे, तर या राऊंडमध्ये पहिल्याच मॅचमध्ये भारत आपला साऊथ आफ्रिकेबरोबर एकदम दारुण पराभव झाला आहे त्याचा. आणि त्यामुळे आपल्या ग्रुपमध्ये, आपण ज्या ग्रुपमध्ये आहोत त्या ग्रुपमध्ये भारत आहे, साऊथ आफ्रिका आहे, वेस्ट इंडिज आहे आणि झिम्बाब्वे आहे. तर या ग्रुपमध्ये आपली पहिली मॅच होती साऊथ आफ्रिकेबरोबर. ठीक आहे ना, तर ती मॅच आपण जवळजवळ 60 ते 70 रनांनी हारलेलो आहे. ठीक आहे, खूप शर्मनाक हार होती, शर्म वाटेल अशी हार होती. काय करणार, आपले ओपनरच चालत नाही आहेत. किती प्रयत्न केला तरी आपले ओपनर काही सुधरत नाही आहेत. जेव्हापासून वर्ल्ड कप चालू झाला आहे त्यापासून आपले अभिषेक शर्मा हे आउट ऑफ फॉर्मच चालू आहेत. तरी पण आता मागच्या ज्या मॅच झाली साऊथ आफ्रिकेमध्ये त्याच्यामध्ये कुठेतरी कंटिन्यू 0वर आउट होत होते, तिथून कुठेतरी ह्या मॅचमध्ये 4-6 लावताना दिसले, पण त्यांना काही मोठी खेळी करता आली नाही. ते लवकर आउट होऊन आपल्या पवेलियनमध्ये परतले. पण थोडंसं तरी एक झलक दिसली की येणाऱ्या मॅचमध्ये हा खेळाडू जर खेळला तर नक्कीच एक चांगली खेळी करून दाखवू शकतो आणि त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे अभिषेक शर्मामध्ये. तर येणाऱ्या झिम्बाब्वेच्या मॅचमध्ये अभिषेक शर्मा जर पहिले 5 ओव्हर चांगल्या खेळून काढले त्याने तर नक्कीच आपल्याला त्याच्या बॅटीतून कमीत कमी 50 ते 70 रन आपल्याला आरामशीर येताना दिसतील. नक्कीच सांगतोय, मॅच बघाल तेव्हा कळेल तुम्हाला. तर त्याच्याबरोबरच आपला ओपनिंगला कोण येतो, ईशान किशनचा फॉर्म पण कन्सिस्टंट दिसत नाहीये. एक चांगला बॅट्समन आहे, म्हणजे मागच्या झालेल्या सिरीजमध्ये खूप चांगली खेळी केली होती ईशान किशनने आणि या वर्ल्ड कपमध्ये पण सुरुवातीच्या राऊंडमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांनी परफॉर्मन्स करून दाखवला. तर यामुळे आता तर आपण साऊथ आफ्रिकेबरोबर मॅच हारलेलो आहे, त्यामुळे एकदम कठीण परिस्थितीमध्ये येऊन आपण आता पडलेलो आहे. तर आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की येणाऱ्या ज्या दोन्ही मॅच आहेत त्या एकदम अटीतटीच्या याच्यावरनं आपल्याला जिंकणे भाग पडलेलं आहे. कारण आपला रन रेट खूपच खाली गेलेला आहे. जवळजवळ -3 मध्ये आपला रन रेट पोचलेला आहे. नेट रन रेट म्हणतात ना, तो आपला -3 मध्ये गेलेला आहे. नंबर 1 ला सध्या आपल्या ग्रुपमध्ये वेस्ट इंडिज आहे, त्यांचा +5 मध्ये आहे, +5 मध्ये. दुसऱ्या नंबरला साऊथ आफ्रिका आहे, त्यांचा +2 मध्ये आहे रन रेट आणि आपला -3 मध्ये आहे. आणि झिम्बाब्वे तर आउट होण्याच्या पायरीवरच आहे. तर आपल्याला जर क्वालिफाय व्हायचं असेल या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये तर आपल्याला हे दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहेच. त्याबरोबर आता जी होणारी मॅच आहे पुढच्या त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिकेकडनं आपल्याला आशा ठेवावी लागेल की साऊथ आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवावे, त्याचबरोबर साऊथ आफ्रिकेने झिम्बाब्वेला सुद्धा हरवावे. तसं झालं तर आपल्याला भारताला खूप मोठी मदत होईल, जेणेकरून आपल्या पुढे फक्त एवढंच लक्ष राहील की आपण जे आपल्या मॅच उरल्यात त्या ठीकठाकपणे जिंकल्या पाहिजे, थोडेफार रन रेट व्यवस्थित ठेवत जिंकल्या पाहिजे, हे आपल्यासमोर लक्ष असेल. पण उद्याची मॅच जी आहे झिम्बाब्वे विरुद्ध ती आपल्याला मोठ्या फरकाने जिंकणं गरजेचंच आहे, कारण रन रेट खूप खाली घसरला आहे. तर तो रन रेट पुढे
प्लसमध्ये आणणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला उद्या जवळजवळ पहिली बॅटिंग असेल तर 200च्या वरती रन मारणं खूप गरजेचं आहे. आणि तसं झालं तर म्हणजे 200च्या वरती जर रन आपण पहिली बॅटिंग करून मारू शकलो तर झिम्बाब्वेला सुद्धा जवळजवळ 100 ते 120 रनाच्या आतमध्ये त्यांना निपटवावे लागेल. तेव्हा कुठे रन रेट आपला व्यवस्थित होईल. आणि जर आपली पहिली बॉलिंग आली तर काय क्रायटेरिया असेल की लवकरात लवकर म्हणजे 100 ते 120 रनांपर्यंत त्यांना ऑल आउट करून आपण ते रन्स जे त्यांनी केलेत 100 ते 120 रन हे आपल्याला 10 ओव्हरमध्ये पार करायला लागतील. तरच हा जो आपला रन रेट आहे त्याला कुठेतरी जाऊन आपण चेस करू शकतो, म्हणजे प्लसमध्ये येऊ शकतो. हा क्रायटेरिया समोर आलेला आहे. तर आता काय होईल ते वेळच सांगेल आपल्याला. पण ह्या वर्ल्ड कपमध्ये बघायला गेलं तर आपल्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून दाखवली. पण आपले जे फलंदाज आहेत त्यांनी त्यांच्या ज्या कामगिरीवर पूर्ण पाणी फिरवताना दिसलेले आहेत. तर गोलंदाजांना दोष देऊन चालणार नाही किंवा त्यांची छाटणी करून चालणार नाही. त्यांनी कामगिरी आपल्या ह्याच्याप्रमाणे चांगली केली. पण आपले बॅट्समनच जर फेल होत आहेत तर मॅच जिंकणार तरी कसे. आणि फिल्डिंगमध्येही कमकुवतपणा दिसून आलाय. कॅच ड्रॉप होताना दिसले तर आपली फिल्डिंग ही सुधारण्याची गरज आहे. कारण ते म्हणतात ना, कॅच घ्या आणि मॅच जिंका. कॅच ड्रॉप झाली तर मॅच पलटायला वेळ लागत नाही. कारण जीवनदान ज्या बॅट्समनला तुम्ही जीवनदान देता तोच बॅट्समॅन खूप मोठी खेळी करून जातो आणि पुढे तुम्ही मॅच हारण्याची शक्यता वाढते. एखादी कमकुवत जरी टीम असेल तरी ती एकदम त्याला डबल पॉवर मिळते त्या बॅट्समॅनला आणि तो चांगली मोठी खेळी करून त्यांच्या संघांना जिंकून सुद्धा देऊ शकतो. असं आपल्याला कालच्या मॅचमध्ये दिसून आलं. पाकिस्तान आणि इंग्लंडची जी मॅच झाली त्याच्यामध्ये ब्रुकला 2 वेळा हे मिळालं, जीवनदान मिळालं. तर त्या ब्रुकने तुम्ही बघितलाच असाल की त्या ब्रुकने 100 रन ठोकून मॅच जिंकवली आणि पाकिस्तानला या वर्ल्ड कपच्या रेसमधून बाहेरच करून टाकलं. तर हे जे क्षेत्ररक्षण आहे हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर भारताला ते क्षेत्ररक्षण या डिपार्टमेंटमध्ये खूप चांगली कामगिरी करावी लागणारच आहे. त्याबरोबर उद्या जो क्रायटेरिया सांगितला अटीतटीचा, किती रन करावे लागतील आणि किती बॉलांमध्ये त्यांना आउट करावे लागेल, तो क्रायटेरियाही सांभाळावा लागेल. नाहीतर भविष्य वक्तव्यांनी सांगितलंच आहे की या वर्षी 2026 भारत काही वर्ल्ड कप जिंकून आणू शकत नाही. कारण तसे समीकरण, तसे ग्रहमान त्यांचे दिसत आहेत. तर जे आहे ते आहे. पण जर भविष्यकर्त्यांनी तसं दाखवलंय, तसं जे ग्रह त्यांना दिसत आहेत, तर त्या आपल्या कर्माने ते कसे चांगले ग्रह आपले सुधरवू शकतो टीम इंडियाचे, ते तुम्हाला कर्म करावे लागतील. चांगले क्षेत्ररक्षण करावे लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगली बॉलिंग करावी लागेल. तर का नाही ते ग्रहमान सुधरू शकत. सध्या जे ग्रहमान दिसत आहेत त्यानुसार त्यांनी ते भविष्य वर्तवलंय. पण भविष्यामध्ये ते तुमच्या कर्माने ते भविष्य तुम्ही सुधरवू शकता. तुम्ही चांगली बॅटिंग करून, चांगली बॉलिंग करून, चांगले क्षेत्ररक्षण करून हे ग्रहमान आणि जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते उलटवून दाखवू शकता. तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी आम्हाला दिसते. म्हणून आम्ही भारतीय खेळाडूंना सांगतो की करून दाखवा, जे अशक्य आहे ते करून दाखवा, तरच तुम्ही वर्ल्ड कप हा जिंकू शकाल. कारण परिस्थिती तेवढी फेवरेबल नाहीये. भले तुम्ही भारतामध्ये खेळताय तरी सुद्धा असं दिसून येत आहे की आपली ओपनिंग जोडी ढासळते, लवकर आउट होऊन पवेलियनमध्ये जाते. अभिषेक शर्माचा फॉर्म नाहीये, त्याच्याबरोबर टिळक वर्माचा पण फॉर्म त्याच्यासारखाच आहे गारटलेला. आणि ईशान किशन पण म्हणजे खेळतोय, चांगली खेळी करतोय, पण कंटिन्युअसली त्याच्याकडनं तशी काही खेळी दिसत नाही. तर खेळामध्ये कंटिन्युटी, सातत्य राखणं खूप गरजेचं आहे. तरच आपण हा वर्ल्ड कपला कुठेतरी फायनल, सेमीफायनल पर्यंत पोहोचू शकतो. असं आपल्याला सातत्य खेळामध्ये ठेवावंच लागेल. तर स्टार्टिंगचेच आपले बॅट्समन जर फेल झाले तर पुढचा विजयाचा रथ कसा काय पळवणार. तर 12 मॅच आपण सतत जिंकलो T20च्या, पण ही 13वी मॅच आपल्याला साऊथ आफ्रिकेने धूळ चारली. तर आता सध्या जे टीममधलं वातावरण आपल्याला दिसत आहे ते एकदम नाखुशीचं दिसत आहे. म्हणजे खूपच गंभीर अशी परिस्थिती आहे. कारण मागच्याच व्हिडिओमध्ये मी म्हणालो की ICCने असं काही घोळ करून ठेवलाय, म्हणजे
जसे आपल्याला ग्रुप बनवलेत आणि एकदम असे अटीतटीचे सामने करून ठेवले की चांगल्या टीमच या वर्ल्ड कपमधून लवकर बाहेर जात आहेत. तर काय करू शकत नाही, ते सगळ्यांना सामोरे जावं लागणार या गोष्टीला. भारताकडून बघायला गेलं तर बुमराह हा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आपल्यामध्ये झालेला आहे. जवळजवळ T20 मध्ये अश्विन नंतर आपले रविचंद्रन अश्विन त्यांच्यानंतर बुमराह हे आपले सेकंड खेळाडू आहेत की ज्यांचे 500च्या वरती विकेट झालेले आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन्स बुमराहला त्यांच्या ह्या चांगल्या खेळीबद्दल आणि भारताकडून त्यांनी एकदम चांगला परफॉर्मन्स करून आपल्याला भारताला टिकून ठेवलं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहेच. त्याबरोबर अर्षदीपही अधूनमधून खूप चांगली खेळी करून दाखवत आहे, पण त्याला कंटिन्यू मॅच खेळवलं जात नाही. त्यांना मॅच कंटिन्यू बुमराह बरोबर खेळवलं गेलं पाहिजे. पिच कशीही असून दे, पण 2 फास्टर हे कंटिन्यू मॅचमध्ये खेळवणं गरजेचं आहे. तरच त्यांचा जो फॉर्म आहे तो टिकून राहणार. हे विकेट टेकर बॉलर आहेत, तर त्यांना कंटिन्यू खेळवणं गरजेचं आहे. तुम्हाला भले स्पिन पिच असेल तरी स्पिनर घ्या ना तुम्ही. तुम्ही मागच्या मॅचमध्ये अक्षर पटेलला बाहेर बसवला, तो व्हाईस कॅप्टन आहे. हे कुठली मोठी गंभीर काय विचार करतायत? त्यांना जर गंभीर होण्याची गोळी द्या कोणीतरी. काहीही डिसिजन घेतायत. जो खेळाडू अष्टपैलू खेळ करून दाखवतो, आणि या वर्ल्ड कपमध्ये अक्षर पटेलने चांगली कामगिरी केली होती. वाईट कामगिरी नव्हती, पण ज्यांना बसवायचं त्यांना बसवत नाही, आणि ते चांगली कामगिरी करतायत त्यांना बाहेर बसवतात. हे काही सरस दिसून येत नाहीये. तर अक्षर पटेलला पुन्हा एकदा टीममध्ये उद्याच्या मॅचमध्ये घेणं गरजेचं आहे. त्याबरोबर आपल्याला टिळक वर्मा उद्याच्या मॅचमध्ये बाहेर जाताना दिसू शकतात, आणि त्यांच्या बदल्यात संजू सॅमसन यांना पुन्हा एकदा रिएंट्री मारताना बघू शकतो आपण. ठीक आहे, त्यांना परत एकदा चान्स मिळू शकतो टिळक वर्माच्या जागी, कारण फॉर्मच तसा चाललाय. काय करणार? संजू सॅमसनचा पण फॉर्म खराब होता म्हणून त्यांना बसवलं गेलं होतं. पण आता बघायला गेलं तर टिळक वर्माचा पण फॉर्म काय एवढा खास दिसत नाही. तर संजू सॅमसनला उद्याच्या मॅचमध्ये, झिम्बाब्वेच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा एक चान्स मिळण्याची शक्यता आहे. तर उद्याच्या मॅचमध्ये आपले ओपनर असतील सॅमसन, अभिषेक आणि ईशान किशन, ह्या तिघांपैकी कोणी ओपनिंगला येऊ शकतं. आणि त्याच्यानंतर जसे आपण ठरलेले की सूर्यकुमार यादव येतात 4थ्या क्रमांकावर. 5व्या क्रमांकावर येतात आपले हार्दिक पांड्या, नंतर शिवम दुबे. शिवम दुबे हा एकमेव खेळाडू आहे की जो पडत्या मॅचमध्ये सुद्धा भारताला एक सावरण्याचा हे देतोय, म्हणजे कुठेतरी सांभाळतोय. पण त्याला साथ मिळत नाहीये त्या मॅचला पूर्णपणे संपवण्याची किंवा विजयाच्या दिशेने नेण्यासाठी त्याला साथ मिळत नाही. तर तो तरी काय करेल? सूर्यकुमार यादव हा पण कन्सिस्टंट दिसत नाहीये. तो जरी धोनीप्रमाणे फिनिशरच्या भूमिकेमध्ये शेवटपर्यंत एखाद्या खेळाडू ला साथ दिली त्याने, तर नक्कीच त्याची साथ कोणी ना कोणी देऊ शकतं. जसे शिवम दुबे आहे, तर ती साथ त्यांनी निभावली पाहिजे. शिवम दुबे बरोबर एक कॅप्टनशिपची भूमिका बॅटिंग असून दे किंवा बॉलिंग असून दे त्यांनी निभावली पाहिजे. तर ती साथ आपल्याला निभवताना आता पण दिसली नाही, पण त्याच्यापुढे तशी साथ मिळणं गरजेचं आहे. तरच आपण या वर्ल्ड कपमध्ये टिकून राहू शकतो. नाहीतर तिकीट तयार आहे बाहेर जाण्यात, वेळ नाही लागणार. तर ही एक वॉर्निंग आहे भारताला. ठीक आहे, तर गेल्या आता रिंकू सिंग विषयी एक खबर आलेली आहे. तर रिंकू सिंग हे आपले जे चहेते बॅट्समन आहेत, जे ताबडतोब खेळी करून दाखवतात, ते रिंकू सिंग आपल्या पारिवारिक कारणामुळे ह्या वर्ल्ड कप मधून घरी परतलेले आहेत. त्यांचे वडिलांची तब्येत अतिशय आजारी आहे, ते व्हेंटिलेटरवर आहेत अशी खबर मिळालेली आहे. तर ते घरी परतल्यामुळे आता त्यांच्या जागी कोणाला खेळवलं जाईल, तर ते अक्षर पटेलला खेळवलं जाऊ शकतं. आणखी एक्स्ट्रा एक बॉलर खेळवला जाऊ शकतो, कुलदीप यादव. कारण जी चेन्नईची पिच आहे ती स्पोर्टिंग पिच आहे. तिथे रन्सही म्हणजे जवळजवळ 175 ते 200च्या वरती रन बनवू शकतात. तर उद्या आपल्याला काय करावं लागणार आहे की सुरुवातीचे जे 5 ओव्हर आहेत त्याच्यामध्ये सावरून खेळणं गरजेचं आहे. आपल्याला दिसून आले की सुरुवातीचे 5 ओव्हर जर भारताने चांगले खेळले, तर पुढच्या ज्या ओव्हर्स आहेत
ते फिनिशिंग खूप चांगली होते आणि आपण 200चा पल्ला नक्कीच पार करतो. तर सुरुवातीच्या 5 ओव्हरमध्ये एखादी विकेट पडली तर ठीक आहे, पण जास्त विकेट टाकता कामा नये. तरच आपल्याला उद्याच्या मॅचमध्ये 175च्या वरती रन मारणं गरजेचं आहेच, पण जास्तीत जास्त 230 पर्यंत या चेन्नईच्या पिचवर बॅटर्सने टिकून जर खेळले तर 230 पर्यंत नक्कीच स्कोर मारू शकतात. हे माझं प्रेडिक्शन आहे. तर तुम्ही बघू शकता की काय घडेल ते. ठीक आहे, तर 200च्या वर शकतात. भारताकडून आपल्याला शिवम दुबे चांगली कामगिरी आतापर्यंत दिसलेली आहे. बुमराहने चांगली कामगिरी केलेली आहे. सूर्याने पण अधूनमधून चांगली कामगिरी केलेली आहे. अक्षर पटेलने पण चांगली कामगिरी केलेली आहे. अर्षदीपने पण चांगली कामगिरी केली आहे. ईशान पटेलने पण चांगली कामगिरी केलेली आहे. आणि बाकीचे जे उरलेले आहेत ते फ्लॉप आहेत आणि त्यांचा फ्लॉप शो उद्याच्या मॅचमध्ये संपेल की नाही ते बघण्यासाठी नक्कीच उद्या मॅच बघा. तर आपल्याला आतापर्यंत मी भारताकडून सांगितलं की भारताकडनं कोण चांगलं खेळू शकतं, कोण नाही खेळू शकत. तर आता झिम्बाब्वेकडनं बघायला गेलं तर ह्या झिम्बाब्वेला काही कमी आखून चालणार नाही. ह्या झिम्बाब्वे या टीमने ज्याला कमी लेखत होते सगळे, त्या झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियासारख्या 1 नंबरच्या टीमला त्यांनी ह्या वर्ल्ड कपमधून बाहेर काढलं. आणि दुसरी श्रीलंका तर बाहेर नाही गेली, पण त्यांना सुद्धा हरवलं ह्या वर्ल्ड कपमध्ये. तर विचार करू शकता की त्यांना म्हणजे त्यांच्यामध्ये आता बॅटिंग आणि बॉलिंग ह्याच्या दृष्टीने खूप चांगले खेळाडू कामगिरी करून दाखवत आहेत. भले ते आता गेल्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजकडनं दारून त्यांचा पराभव झाला, पण ते पुनरागमन करू शकतात. तर आपल्याला खूप जपून बॅटिंग आणि बॉलिंग करणं गरजेचं आहे मित्रांनो. तर त्यांच्याकडून आपल्याला सिकंदर रजा हे खूप चांगली ऑलराऊंड परफॉर्मन्स करताना दिसतो. त्यांचे कॅप्टन आहेत सिकंदर रजा, पण 1 नंबर बॅटिंग करून त्यांनी झिम्बाब्वेला या सुपर 8मध्ये आणलेला आहे. त्याचबरोबर वेळ पडली तर बॉलिंग करून विकेटही काढून दिलेले आहेत. आणि मुजरबानी हा त्यांचा जो बॉलर आहे फास्टर, तर हा बुमराह पाठोपाठ हा त्यांचा सेकंड चांगला वर्ल्ड कपमधला बॉलर आहे फास्टर, की ज्याने चांगले विकेट मिळवलेले आहेत. जवळजवळ 4 मॅचमध्ये त्याच्या पण 11 विकेट आहेत. तर हाही बॉलर फॉर्ममध्ये आहे. ह्या बॉलर पासून भारताच्या बॅट्समनला खूप सावधगिरीने खेळ करावा लागणार आहे. तर आणि त्यांच्याकडनं ब्रायन बेटन हा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, जो बॅटिंग चांगली करतोय. आणि त्याने जवळजवळ ह्या वर्ल्ड कपमध्ये 2 फिफ्ट्या ताबडतोब 50 रन मारलेले आहेत. तर ह्यांना लवकरात लवकर आउट करून पवेलियनमध्ये पाठवणं हे आपल्या भारतीय गोलंदाजांची प्राथमिकता असली पाहिजे. आणि बॅट्समॅनची प्राथमिकता असली पाहिजे की जास्तीत जास्त रन आपण या येणाऱ्या उद्याच्या मॅचमध्ये आपण केले पाहिजे. टार्गेट 250चं ठेवलं पाहिजे, तरच ते 220-30 पर्यंत पोहोचू शकतात. आणि एवढं टार्गेट ठेवल्यानंतर झिम्बाब्वेला आपण 100 रनामध्ये जर आडवं पाडलं तर आपली चान्सेस बनून राहू शकतात या वर्ल्ड कपमध्ये. नाहीतर उद्याच रिझल्ट कळेल की आपण या वर्ल्ड कपमध्ये कंटिन्यू करतोय की बाहेर जातोय ते. तर एवढंच बोलून हा ब्लॉग मित्रांनो मी आता समाप्त करतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, तर मी जे सजेशन्स दिले तर ते तुम्हाला कसे वाटले, माझ्या अगोदरचे व्हिडिओ पण बघा. मी जे बोललोय आणि मॅचमध्ये काय झालंय त्या गोष्टी सत्य ठरलेल्या आहेत. मी बोलून दाखवत नाही, पण ते सत्य ठरताना दिसतंय. पाहिजे तर व्हेरीफाय करू शकता व्हिडिओ कधी टाकला आहे आणि मॅच झाली त्या दरम्यान काय घडलंय. तर एक चांगला परफॉर्मन्स करा. आपले जे क्रिकेट लवर्स आहेत ते तरच तुमची ही आपल्या या देशाची मॅच बघण्यास उत्साहित राहतील. कारण वाईट खेळी कोणाला केलेली आवडत नाही. भारतामध्ये क्रिकेट हा एक धर्म म्हणून पूजला जातो. तर या धर्माचे रक्षण करणे हे आता आपल्या क्रिकेटपटूंच्या खांद्यावर हे बोझं पडणार आहे. तर त्या बोजाला ते कसे काय पेलवतात ही त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. तर बेस्ट ऑफ लक आपले भारतीय क्रिकेटपटूंना चक दे इंडियाकडनं. आणि एवढंच बोलून या ब्लॉगची समाप्ती करतो. थँक्यू व्हेरी मच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या मित्रांना सपोर्ट करा प्लीज. थँक्यू.